खतांनी फवारलं झालं तर आपल्याकडे फवारणी आपण रासायनिक करतो. 100% सर्व शेतकरी रासायनिक करते. तर त्या रासायनिकचा रिझल्ट आपल्याला काय येईल तर आपलंच आरोग्य धोक्यात होते. अगोदर डायबिटीज असणारे रोग होते का? नव्हते ना. म्हणजे आता लहान लहान लेकरांना डायबिटीज असेल, शुगर असेल आहे. तर आता आपण ही पोषण बाग केलेली आहे तुमच्या शाळेमध्ये. तर ह्या पोषण बागेसाठी आपल्याला रासायनिक काही फवारायचं नाही. एक तर जैविक नाहीतर मग नैसर्गिक. म्हणजे ह्या दोनच गोष्टी फवारणी करायची. तर आपल्याकडे इथं जीवामृतचा डेमो घेतलाय. तर या जीवामृतमध्ये काय काय? जीव अमृत त्याच्या नावामध्येच आहे जीवाचं अमृत. अमृत पिल्यावर काय होते? काय होते? म्हणजे ह्याचं नावच बघा किती छान आहे. तर ह्याच्यामध्ये आपण काय काय वापरले? पाणी असेल, गूळ, बेसन पीठ आणि गोमूत्र. आणि ह्याच्यामध्ये गावरान गाईचं शेण आणि आपल्याला म्हणजे टेकवरची माती थोडीशी वापरायची. टेक असते ना आपण साहित्य एकदा सांगा. बेसन, पाणी, बेसन, गूळ, गोमूत्र, शेण आणि टेकाची माती आणि ताक. टेकाचीच माती का घ्यायची तर त्याच्यामध्ये जीवाणूंची संख्या जास्त असते.